नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता हदगाव तालुक्यातील नवरदेववाडी या ठिकाणी एक छोटस गाव आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता की ही एक छोटीशी वाडी आहे। या ठिकाणी या वाडीचं नाव नवरदेववाडी आहे। त्याचा मागचा इतिहास आहे की या ठिकाणी हे जी दिसत आहेत देवरूपी ते या ठिकाणी लग्नाला जात असते वेळेसचं वऱ्हाड ते गाडी पूर्णतः उलथल्यामुळं नवरदेवासहित सर्व वऱ्हाड मंडळी या ठिकाणी मयत झालेले आहेत। या ठिकाणी गावकरी आहेत एक दोन, मी त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती आम्हाला दिलेली आहे। या ठिकाणी हे जे भाशिंग वगैरे बांधलेले हे नवरदेवाचं प्रतीक म्हणून बांधलेलं आहे आपण पाहू शकता। आणि या पंचकृषीतील प्रत्येक गावातील लग्न ज्या घरचं असते त्या घरची मंडळी या ठिकाणी येऊन बकऱ्याचं असेल किंवा बाकी इतर प्रकारचे नैवेद्य असतील ते या ठिकाणी वाहून नंतरच पुढील लग्न समारंभ पार पाडतात। या नवरदेववाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत। पाहू शकता या ठिकाणी छोटस एक गाव आहे, वाडी आहे। या ठिकाणची वस्ती खूप कमी आहे। गट ग्रामपंचायत मध्ये ते वरवट ही ग्रामपंचायत आहे या गावची। नवरदेववाडी येथील ही मराठा अंतर्गत हे केंद्र शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरदेववाडी केंद्र मराठा तालुका हदगाव। आपण पाहू शकता स्थापना 2006 ची आहे। आपण आहोत सध्याच्याला नवरदेववाडी या ठिकाणी। आपण जाणून घेणार आहोत ह्या नवरदेववाडीचा विषय काय आहे आणि इतिहास काय आहे ते। माय ह्या नवरदेववाडी बद्दल आपण काय सांगाल बरं, कशी झालेली काय झालेली? ते का ते येता येता सावरगावाहून मारुतीला पाय पडा येऊ लागला सावरगाव। ते येता येता शिवावर शिव झाला, येता येता शिवावर गुप्त झाला। गुप्त झाल्याच्या नंतर 5 रोजाच्या दिवशी म्हणा आमची सासू सांगते 5 रोजाची बाण निघाली, चंद्राची निघाल नवरदेव गुप्त झाला। बाण कशा पद्धतीने आणि कुणाला दिसले काय अंदाजा? आता ते पिढ्याला माहित, आता ती सांगते ती सासू आपण ऐकितो। आमची सासू सांगितली अंदाजा किती पिढ्या झाल्या असतील? पुष्कळ पिढ्या झाल्या हो, किती 2 झाले, 3 झाले की आता कोणाला माहिती आहे। किती पिढ्या झाल्या असतील बाय? चांगल्या झाल्या पिढ्या। तुमचं नाव काय? हो, इंद्राबाई पूर्ण नाव? माधू शिर्डे। आपल्यासोबत आजी इंद्राबाई। पुढं हे घटना घडली कशी? आता देवाला ठेवते काय म्हणालो, सावतर मायनं घातली म्हणते घटना घडली। सावत्र आईनं घाला घातल्यामुळे ही घटना घडलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेले हो। आपण जाणून घेतलं। आपल्या सोबत असलेल्या गावकऱ्यांनी थोडक्यात इतिहास मांडलेला आहे की हा एक घाला घातलेला आहे आणि कुणी सांगतंय की सावत्र आईनं सुद्धा हा घाला घातलेला आहे, कुणी म्हणतंय शिव झालेले आहेत। या सर्व काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळं या वाडीचं नाव नवरदेववाडी झालेले आहे। की आपण पाहू शकता खूप छोटं असं गाव आहे। या ठिकाणी जे लोक आहेत यांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर होतो। आणि हे एक पाहू शकता की आमच्या माध्यमातून एक खूप छोटस गाव आहे। गुरं शेत, छोटे छोटे मुलं पाहू शकता आमच्या सोबत आहेत। हदगाव तालुक्यातील नवरदेववाडी या गावचा इतिहास आहे हा।